Good afternoon, everyone. In today's lecture, we are talk about inelastic scattering. Already we have know the definition of this inelastic scattering, where the kinetic energy of the particle is not conserved, but the momentum of that particle is conserved. Okay, and also we have seen the internal structure of the particle changes. Internal structure, what is meant by internal structure? That means the mass of the particle gets changed after scattering. Internal structure means the mass, size and shape. Here in elastic scattering, the mass of the particle gets changes. So internal structure of the particle it changes after scattering. Here we have considered the particle. Suppose we consider the neutron particle here having mass m1. Another particle we have considered here uranium, which is at rest. So the momentum of this particle is 0, p2 bar. Momentum of the second particle is 0 we have considered because this particle is at rest, and this particle is which is a neutron having momentum p1 bar, which is incident on this particle. After that the scattering take place and we will get the two particle emerges after the scattering. This is the m3 and m4. ओके, m3 आणि m4 आपल्याला आफ्टर स्कॅटरिंग नंतर पार्टिकल मिळतात. पण काय होतं, जसं आपण इलास्टिक स्कॅटरिंगमध्ये बघत होतो तेच पार्टिकल आपल्याला मिळत होते परत. पण इथं तसं होतं का? नाही होत. इथं काय होतं, ड्यू टू द लॉस ऑफ एनर्जी वेगवेगळे पार्टिकल आपल्याला बघायला मिळतात इथं m3 आणि m4, की ज्याचं मोमेंटम p3 बार आहे ज्याचा आणि p4 बार आहे. मोमेंटम कॉन्झर्वड असेल पण एनर्जी कॉन्झर्वड नसते, का तर एनर्जीचा लॉस होतो म्हणून हा पार्टिकल आपण बघितला इथं m3 आहे m4 आहे. मग काय होतं, न्यूट्रॉन ज्यावेळेस युरेनियमवर इन्सिडेंट होतं त्यावेळेस त्याचं स्कॅटरिंग होतं आणि वेगळा कुठला तरी पार्टिकल तयार होतो. युरेनियम आणि न्यूट्रॉनच राहत नाही, दुसरा कुठला तरी पार्टिकल, सपोज रोडियम आणि पोलोनियम तयार होत असतील. म्हणजे मला कन्फर्म नाही पण रोडियम किंवा पोलोनियम असतील नवीन झालेले, तयार झालेले. म्हणजे या दोघांचं स्कॅटरिंग झाल्यानंतर तयार झालेले वेगळे पार्टिकल, त्याला आपण इनइलास्टिक स्कॅटरिंग म्हणतो, की ज्याची एनर्जी लॉस होते आफ्टर द स्कॅटरिंग. ओके, तर अशा ज्या रिॲक्शन असतात त्याला आपण न्यूक्लिअर फिजन रिॲक्शन म्हणतो. कसले रिॲक्शन? न्यूक्लिअर फिजन रिॲक्शन. सो हिअर m1 and m2 be the initial, that means the m1 and m2 be the masses before scattering. This is the before scattering and this condition is after scattering. Okay, so these two conditions, before scattering and after scattering. m1 and m2 is the masses before scattering and m3 and m4 is the masses of particle after scattering. Okay, so this m3 and m4 particle which is formed due to the nuclear fission reaction, this particle रिॲक्शन होते. म्हणजे काय होते, युरेनियमवरती इन्सिडेंट झाल्यानंतर स्कॅटरिंग होतं, पण ती रिॲक्शन असते ती न्यूक्लिअर फिजन रिॲक्शन असं असते, न्यूक्लिअर फिजन रिॲक्शन. सो दिस पार्टिकल having masses m3 and m4 formed due to the nuclear fission reaction. Okay, so consider here the conservation of momentum, because the conservation momentum is conserved in this case. So here p1 bar, we will consider here only the momentum of this particle. Okay, because the momentum of this second particle is 0, त्यामुळे आपण इथं कन्सिडर करणार नाही. मोमेंटम कोणाचं कन्सिडर करणार आपण? p1 बार फक्त. p2 बार 0 असल्यामुळं p1 बार इज इक्वल टू मोमेंटम येईल p3 बार प्लस p4 बार. मोमेंटम कॉन्झर्वड असेल, म्हणजेच काय, ज्याचं जेवढं मोमेंटम यायचं तेवढंच या दोघांचं पण म्हणजे मोमेंटम असेल. ओके, म्हणजे कॉन्झर्वड आहे मोमेंटम. ही इक्वेशन आपल्याला मिळालं, इक्वेशन नंबर 1. त्यानंतर आपण बघूया की कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. कायनेटिक एनर्जी कॉन्झर्वड नाही, पण आपण टोटल एनर्जी कन्सिडर करणार आहे. टोटल एनर्जी कन्सिडर करतो. टोटल एनर्जी म्हणजे काय? इट इज अ कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. ओके, मग ही टोटल एनर्जी आपण कन्सिडर करणार आहे. कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी, मग त्याच्यामध्ये आपण त्याचं कन्सिडर करूया एनर्जी, मोमेंटम एनर्जी आहे ही इज इक्वल टू, डायरेक्ट एनर्जीच्या फॉर्ममध्ये इक्वेशन लिहिलं, याचं मी एनर्जी लिहिली, हे मोमेंटम आहे त्याची एनर्जी.
तसंच याची पण मी एनर्जी लिहिते P3² डिवायडेड बाय ट्वाईस M3 प्लस P4² डिवायडेड बाय ट्वाईस M4 असं इक्वेशन मिळालं. पण कायनेटिक एनर्जी म्हणजे एनर्जीच्या फॉर्ममध्ये ज्यावेळेस आपण इक्वेशन लिहितो त्यावेळेस आपण सांगतो की एनर्जी कॉन्झर्वड नाही का, नाही तर तिथं एनर्जीचा लॉस होतो ड्यू टू हीट ऑर ड्यू टू साऊंड. सो दिस इज द लॉस. सो we have to consider here this loss Q. So this is the equation number 2. But we know that the kinetic energy is 1/2 mv². Okay. So for this we have to multiply here by m. We have to multiply here by m. मग m न मल्टिप्लाय केलं की आपल्याला फक्त कायनेटिक एनर्जी मिळेल. इथे m1 न मल्टिप्लाय केलं की m1 जाईल आणि फक्त आपल्याला काय मिळेल, कायनेटिक एनर्जी. मग बघूयात आपण कसं. मग काय बघूया, कायनेटिक एनर्जी माहिती आहे आपल्याला. मग इथं काय करूया आपण, मल्टिप्लाय आणि डिवाइड जर आपण केलं m न, बघूया काय मिळते आपल्याला इक्वेशन. याला आपण ह्या इक्वेशनला मल्टिप्लाय आणि डिवाइड जर m न केलं तर बघू काय मिळतं इक्वेशन. 1/2 मल्टिप्लाय करायचं आणि डिवाइड पण करायचं. म्हणजे काय आहे, मोमेंटम, बरोबर. आणि मग काय मिळेल आपल्याला इक्वेशन P² म्हणजेच काय P² मिळेल, बरोबर का, डिवायडेड बाय हे 2m. म्हणजे ही आपल्याला काय मिळाली, एनर्जी. तशा फॉर्ममध्ये आपण हे लिहिलेलं आहे, बरोबर. अशा फॉर्ममध्ये आपण हे लिहिलेलं आहे. एनर्जी आपल्याला माहिती आहे, याला फक्त मल्टिप्लाय आणि डिवाइड केलं तर आपल्याला हे मिळतं, एनर्जीच्या फॉर्ममध्ये इक्वेशन मिळतं. ओके. हे कसं काढलं, कसं लिहिलं हे इथं सांगितलं आहे. आता इथे ह्या फिगरमध्ये दाखवलं आहे बघा, स्कॅटरिंग होतं आहे. इथं अलॉंग एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस असे 2 ॲक्सिस आपण कन्सिडर केलेले आहेत. अलॉंग एक्स ॲक्सिस स्कॅटरिंग होतं आहे आणि वाय ॲक्सिसचं सुद्धा आपण स्कॅटरिंग किती कसं होतं आहे ते बघणार आहे आपण. म्हणून इथं स्कॅटरिंग अलॉंग एक्स ॲक्सिस आणि स्कॅटरिंग अलॉंग वाय ॲक्सिस आपण बघूयात. आता इथं हे P3चं जे आहे, P3 स्कॅटरिंग ऑफ दिस P3 अलॉंग एक्स ॲक्सिस आणि स्कॅटरिंग ऑफ P4 अलॉंग एक्स ॲक्सिस आपण कन्सिडर करूया आणि इक्वेशन लिहूया. ओके. सो हियर स्कॅटरिंग अलॉंग एक्स ॲक्सिस P3चं स्कॅटरिंग आहे अलॉंग एक्स ॲक्सिस इज इक्वल टू काय मिळेल मग आपल्याला, P1 इज इक्वल टू, याच्यावरनं आपल्याला काय मिळेल, P1 इज इक्वल टू कंपोनंट ऑफ P3. बघा इथं ह्या पार्टिकलमुळं हे 2 पार्टिकल आपल्याला मिळत आहेत, बरोबर. म्हणून काय कन्सिडर करणार आपण इथं, तर याचं सुद्धा मोमेंटम कन्सिडर करणार आणि या दोघांचं सुद्धा मोमेंटम कन्सिडर करणार. पण आपण काय सांगतो इथं की हे जे स्कॅटरिंग होतं आहे अलॉंग एक्स ॲक्सिस होतं आहे, म्हणून आपण काय बघणार, याचा कंपोनंट अलॉंग एक्स ॲक्सिस बघणार आणि याचा कंपोनंट अलॉंग एक्स ॲक्सिस. म्हणजे P3चा कंपोनंट अलॉंग एक्स ॲक्सिस काढणार आणि P4चा कंपोनंट अलॉंग एक्स ॲक्सिस सांगणार. इथं अँगल थीटा याच्यासाठी P3साठी आणि याच्यासाठी अँगल फाय आहे, म्हणून कंपोनंट आपण सांगणार. मग P3चा कंपोनंट अलॉंग एक्स ॲक्सिस काय असेल तर P3 कॉस थीटा कंपोनंट असेल. काय असेल, P3 कॉस थीटा आणि P4चा कंपोनंट अलॉंग एक्स ॲक्सिस P4 कॉस फाय असेल. ओके. तर इथे लिहायचं फक्त स्कॅटरिंग अलॉंग एक्स ॲक्सिस मी कन्सिडर करते, कारण वाय ॲक्सिसला स्कॅटरिंग नाही होत. कुठल्या ॲक्सिसला होतं, एक्स ॲक्सिसला. आणि म्हणून मग स्कॅटरिंग कुणामुळे होतं तर P1मुळं, म्हणून त्याचं मोमेंटम कन्सिडर करणार. परत P3 अलॉंग एक्स ॲक्सिस त्याचा कंपोनंट कन्सिडर करते, तो आहे P3 कॉस थीटा प्लस P4 कॉस फाय असं मिळालं मला, बरोबर. परत अलॉंग वाय ॲक्सिस जर बघितलं, अलॉंग वाय ॲक्सिस तर हे मोमेंटम आहे अलॉंग एक्स ॲक्सिस बिफोर स्कॅटरिंग आणि हे मोमेंटम आहे अलॉंग एक्स ॲक्सिस आफ्टर स्कॅटरिंग. दिस इज द मोमेंटम बिफोर स्कॅटरिंग and this is the momentum after scattering, but it is along x axis. Okay, so here let us discuss here the momentum along y axis. So the momentum in figure, this is the momentum before scattering, this momentum is 0. So this momentum is 0 before scattering along y axis, so this is 0 is equal to momentum of
particle, this particle. This is the y-axis. Okay. So this momentum is 0 before scattering. मी लिहिते इथं before scattering. This is the momentum. का 0 आहे along y-axis momentum? Because this scattering here, it is only in x-axis, along x-axis. So this p3 sin theta component त्याचा along y-axis कन्सिडर करायचा. p3 चा component along y-axis तो असेल p3 sin theta minus p4 चा component along y-axis p4 sin phi असं component आपण कन्सिडर केलं. त्यानंतर इथं हे जे इक्वेशन आहे ते आपण असंही लिहू शकतो p3 sin theta इज इक्वल टू p4 sin phi असंही इक्वेशन लिहू शकतो. ओके. तर याला आपण स्टार म्हणूया. त्यानंतर परत हे इक्वेशन आपण कन्सिडर करूया. इथं काय लिहिता येईल मला? p4 आपण साईडला घेऊया. इथं पण p4 आहे. सिम्प्लिफाय करायला बरं जाईल आपल्याला म्हणून सिम्प्लिफाय करू हे इक्वेशन. सिम्प्लिफाय केल्यानंतर आपल्याला काय मिळेल इथंच लिहिते मी. p1 मायनस p3 कॉस थीटा इज इक्वल टू p4 कॉस फाय असं इक्वेशन मिळेल. म्हणजे इथं पण p4 कॉस फाय, इथं पण p4 कॉस फाय. सिम्प्लिफाय करायला आपल्याला बरं जाईल. इथं पण स्टार इक्वेशन लिहिते. हा 1 2 स्टार 1 2 सिम्प्लिफाय करूया. सिम्प्लिफाय केल्यानंतर हे इक्वेशन आपल्याला मिळाली. त्यानंतर काय करूया, हे दोन्ही जे इक्वेशन आहेत स्टार 1 अँड स्टार 2 इक्वेशन जे आहेत त्याला आपण काय करूया, स्क्वेअर करूया. त्याचं स्क्वेअरिंग करूया आणि नंतर ॲड करूया. स्क्वेअरिंग अँड ॲडिंग वी गेट. ओके. आता इथं ह्याचा स्क्वेअर केला p4 स्क्वेअर प्लस p4 स्क्वेअर. इथं कॉस स्क्वेअर फाय प्लस साइन स्क्वेअर फाय येईल. बरोबर. मग काय येईल इथं बघा, स्क्वेअरिंग अँड ॲडिंग p4 स्क्वेअर प्लस p4 स्क्वेअर साइन स्क्वेअर फाय इथं कॉस स्क्वेअर फाय. p4 स्क्वेअर काय येईल, कॉमन निघेल. इन ब्रॅकेट साइन स्क्वेअर फाय प्लस कॉस स्क्वेअर फाय असं येईल. ही साईड आपण बघतोय फक्त. हे तर 1 असतं म्हणून या साईडला काय येईल, फक्त p4 स्क्वेअर असं येईल. बरोबर. अजून काय येईल इथं, आता ही कन्सिडर करूया आपण. मग काय येईल इथं p3 स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा असं इक्वेशन मिळेल प्लस p1 मायनस p3 कॉस थीटा स्क्वेअर असं इक्वेशन मिळेल आपल्याला. बरोबर. मग आता हे सुद्धा आपण ह्याचा फॉर्म्युला वापरून त्याला सिम्प्लिफाय करू आणि त्यानंतर साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा ते 1 टाकू आणि मग इक्वेशन लिहिते मी. आता फायनल इक्वेशन लिहिते, तुम्ही सॉल्व करा कसं येतं आहे बघा. p4 स्क्वेअर मग लिहिते मी इज इक्वल टू काय येईल, p1 स्क्वेअर इथला आलेला प्लस याचा फॉर्म्युला वापरला मी p1 स्क्वेअर मायनस 2p1 p3 कॉस थीटा प्लस p3 स्क्वेअर असा फॉर्म्युला वापरला. बरोबर. म्हणून p1 स्क्वेअर इथला येईल. हा p3 स्क्वेअर कॉमन घेऊ आपण. बरोबर. आणि ब्रॅकेटमध्ये काय येईल, साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा 1 पुट करूया आपण आणि तो मायनस ट्वाईस राहिलेला शिल्लक, ट्वाईस p1 p3 कॉस थीटा हे शिल्लक राहील. हे इक्वेशन मला मिळालं. ओके. सिम्प्लिफाय केलं फक्त फॉर्म्युला वापरून. ह्याचा फॉर्म्युला काय लिहिला मी, p1 स्क्वेअर प्लस p3 स्क्वेअर मायनस 2p1 p2 कॉस थीटा हा फॉर्म्युला. बघा मग ही आयडेंटिटी वापरून हे इक्वेशन मला मिळालं. हे इक्वेशन नंबर मी म्हणते याला, हे जे इक्वेशन आहे त्या इक्वेशनमध्ये पुट करायचं. कुठल्या इक्वेशनमध्ये, या इक्वेशनमध्ये. कुणाची व्हॅल्यू पुट करायची, कुणाची व्हॅल्यू काढली आपण, p4ची व्हॅल्यू इथं काढली बघा, p4. तर ही इक्वेशनमध्ये पुट करू आपण. पुट इन इक्वेशन 2. ही व्हॅल्यू आपण इक्वेशन 2 मध्ये पुट करणार आहे. इक्वेशन 2 काय येईल मग बघा. इक्वेशन काय येते बघा, p1 स्क्वेअर डिवाइडेड बाय 2m1 इज इक्वल टू p3 स्क्वेअर डिवाइडेड बाय 2m3 प्लस p1 स्क्वेअर प्लस p3 स्क्वेअर मायनस 2p1 p3 कॉस थीटा डिवाइडेड बाय 2m4 प्लस q असं इक्वेशन येतं आहे.
बरोबर. आता इथं प्रत्येकासाठी आपण छेद हे काय करूया, सेपरेट करून लिहूया इक्वेशन. मग बघूयात. हे असं इक्वेशन आपल्याला हे इक्वेशन मिळालं छेद सेपरेट करून, बरोबर. पण आता आपल्याला काय करायचं, आपलं फोकस काय आहे तर क्यू कॅल्क्युलेट करायचं आपल्याला. तर हाऊ मच एनर्जी इज लॉस्ट ड्युरिंग द स्कॅटरिंग. मग ते काढण्यासाठी आपल्याला काय करायचं, या क्यूची व्हॅल्यू काढायची. मग क्यूची व्हॅल्यूच्या फॉर्ममध्ये, क्यूच्या फॉर्ममध्ये आपण हे इक्वेशन लिहूया. टर्म आपल्याला रिअरेंज इकडून तिकडे करता येतील. मग काय करूया, क्यूच्या फॉर्ममध्ये इक्वेशन लिहायचं. आणि ते करण्यासाठी बघा, क्यू इज इक्वल टू P1 स्क्वेअर. मग हे केल्यानंतर इथं पण P1 स्क्वेअर डिवायडेड बाय 2 आहे, P1 स्क्वेअर डिवायडेड बाय 2. मग आता काय करावं लागेल, कॉमन घ्यायचं मला. P1 स्क्वेअर डिवायडेड बाय ट्वाईस M1 मी कॉमन घेते, बरोबर. मग ते घेण्यासाठी मला या टर्मला काय करायला लागेल, मल्टिप्लाय आणि डिवाइड M1 करावं लागेल इथं, बरोबर. ब्रॅकेटमध्ये काय शिल्लक राहील, 1 मायनस M1 मायनस M4. इथला M1 आणि M4, कारण कॉमन घेतलं ना मी, ट्वाईस M1. मग मल्टिप्लाय केलं मी M1 इथं आणि इथंही. मग इथला M1 आहे तसंच राहिला. इथं जो M1 आहे तो इथं ऑलरेडी मी कॉमन घेतला आहे, म्हणजे ही टर्म रिअरेंज केली. त्यानंतर बघा ही टर्म, कारण मायनस होणार ती, कारण आपण क्यूच्या फॉर्ममध्ये इक्वेशन लिहितो आहे. P3 स्क्वेअर डिवायडेड बाय 2M3 इन ब्रॅकेट 1 प्लस M3 M4 प्लस P1 P3 कॉस थीटा डिवायडेड बाय M4. असं इक्वेशन, या 2ला हे 2 घालवून टाकू. ओके. त्यानंतर ही जी पूर्ण टर्म आहे ती आपण अशा फॉर्ममध्ये लिहूया की जेणेकरून आपल्याला इझिली इक्वेशन कॅल्क्युलेट करता येईल आणि ते कायनेटिक एनर्जीच्या फॉर्ममध्ये लिहिता येईल. ओके. मग ते कसं लिहायचं बघूयात आता. या टर्मसाठी ही टर्म अशी लिहूया, अंडर रूटमध्ये लिहायची. अंडर रूटमध्ये लिहिलं की काय होईल, स्क्वेअर करायचं, बरोबर. P1 स्क्वेअर येईल, P3 स्क्वेअर येईल आणि कॉस थीटा नको, कॉस थीटा साईडलाच ठेवूयात आपण. त्यानंतर M4 स्क्वेअर असं येईल, बरोबर. मग ह्या टर्मला काय करायचं, अशा क्वांटिटीनं मल्टिप्लाय आणि डिवाइड करायचं की जे मूळचं इक्वेशन आहे ते बदलायला नाही पाहिजे. म्हणून मी तर ट्वाईस M1 आणि 2M3 काय करते, मल्टिप्लाय करते आणि डिवाइड पण करते. 2M1 इंटू 2M3, बरोबर. आता काय करते मी, P1 स्क्वेअर डिवायडेड बाय 2M1 म्हणजे T1 मला मिळेल, आणि P3 स्क्वेअर डिवायडेड बाय 2M3. बघा इथं हे इक्वेशन बघा कसं येईल, P1 स्क्वेअर P3 स्क्वेअर ट्वाईस M1 असं इक्वेशन लिहिलं मी. फक्त मल्टिप्लायने डिवाइड केलं 2M1 M3. मग ही जी टर्म आहे त्याला मी T1 म्हणणार, ही जी टर्म आहे त्याला मी T2 म्हणणार. ओके. आणि हे 2 इंटू 2 काय झालं, 4. आणि बाहेर काढायचं त्याला, ते काय राहील मग 4 झालं. आणि त्याला स्क्वेअर रूटच्या बाहेर काढलं की काय होईल, ते 2 होईल. म्हणून बघा काय होईल इक्वेशन, तेच फक्त मी सिम्प्लिफाय करते. इज इक्वल टू 2 प्लस हीच टर्म फक्त मी सिम्प्लिफाय करते. हे आहे ते ॲज इट इज लिहायचं, हे वरचं आहे तसंच ठेवायचं. ही फक्त टर्म अंडर रूट 2 बाहेर काय, हे 4 झालं, 2 इंटू 2 4, बाहेर आल्यानंतर 2 झालं इन ब्रॅकेट. याला मी T1 म्हणलं, याला T2 म्हणलं. M1 आणि M3 शिल्लक राहते, डिवायडेड बाय M4 स्क्वेअर इंटू कॉस थीटा असं इक्वेशन होतं आहे, बरोबर. म्हणून बाकीचं शिल्लक आहे तसंच लिहायचं. क्यू इज इक्वल टू, हे सगळं शिल्लक राहिलेलं मी परत कंटिन्यू इकडं लिहिते. याला मी काय म्हणते, याला T1 म्हणते आणि ह्याला T3 म्हणते, बरोबर. म्हणजे T म्हणजे काय, कायनेटिक एनर्जी फर्स्ट पार्टिकलची. ही T3 म्हणजे कायनेटिक एनर्जी ऑफ थर्ड पार्टिकल. म्हणून त्याला म्हणलं मी T1 इन ब्रॅकेट 1 मायनस M1 डिवायडेड बाय M4 T1. याला T1 म्हणते, याला T3 मायनस T3 इन ब्रॅकेट मायनस T3, हे T3 इन ब्रॅकेट 1 प्लस M3 M4, बरोबर. हे इक्वेशन मला मिळालं, फायनल इक्वेशन. T1 T3 kinetic energy of first and third particle. This is the kinetic energy of first particle. हे पण T3 है, T1 T3. Okay. So this is the equation of energy lost during the scattering. Okay. So this is when for this calculation we have to know the kinetic energy of that particle.
Okay, so this is the energy loss in nuclear fission reaction and fusion reaction. So for this calculation we have to know only the kinetic energy of the particle. Okay, we already know the masses, but we have to know the kinetic energy of the particles. Okay, so this is the energy loss equation in nuclear fission and fusion reaction. Thank you.